या व्हिडिओमध्ये आपण खूप सोप्या पद्धतीनं टॅन रिमूव्ह करणारा आणि पिगमेंटेशन घालवणारा साबण जो आहे तो बनवून तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला काही मोजक्या वस्तू हव्या आहेत। तर इथं मी कोरफडीचं पान घेतलेलं आहे, त्याला 10 मिनिटांसाठी पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं आणि त्यानंतर पुसून या पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे। साईडचे काटे काढायचे आहेत आणि मधला गर जो आहे तो वेगळा करायचा आहे। या पद्धतीनं तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही मधला गर वेगळा करून घेऊ शकता। साधारणतः हा जो गर आहे तो एका मोठ्या चमच्याने 1 चमचाभर आपल्याला हवा आहे आणि तेवढा गर मी काढून घेतलेला आहे। दुसरी वस्तू जी आहे ती आहे बीटरूट। तर आप बघा इथं बीटरूट घेतलेलं आहे, या साईजचं मोठ्या साईजचं आपल्याला बीटरूट घ्यायचं आहे आणि यावरची स्किन जी आहे ती काढायची आहे आणि याला किसून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने तुम्ही किसून घेऊ शकता आणि किसून घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर याला म्हणजे याचं ज्यूस हवा आहे, ज्यूस काढून घ्यायचा आहे। तुम्ही या पद्धतीनं काढा किंवा वस्त्राने तुम्ही पिळून सुद्धा काढू शकता। तर साधारणतः 2 पळ्या आपल्याला इथं रस मिळालेला आहे बीटरूटचा आणि त्यानंतर यामध्ये कोरफडीचा जो गर घेतला होता आपण तो घातलेला आहे आणि वरून आपल्याला 1 चमचाभर खोबऱ्याचं तेल घालायचं आहे। तर इथं पॅराशूट बॉटलमधलं मी 1 चमचाभर खोबऱ्याचं तेल घातलेलं आहे। आता या सर्व वस्तू ज्या आहेत त्या मिक्सरला फिरवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपलं जे कोरफडीचा जो गर आहे तो व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। त्यानंतर बघा इथं घेतलेला आहे सोप बेस कुठे मिळेल तर ऑनलाईन तुम्हाला मिळेल। मी टॅग केलेले आहेत, ज्या पण वस्तू मी वापरलेल्या आहेत त्या टॅग केलेल्या आहेत, तुम्ही खरेदी करू शकता। आणि सोप बेस जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। कट करून घेतल्यानंतर या पद्धतीनं याला सोप बेसला वितळून घ्यायचं आहे डबल बॉईल मेथडने। तुम्हाला कधीही डायरेक्ट भांडं गॅसवरती ठेवायचं नाही सोप बेस वितळवण्यासाठी, नाहीतर ते जळतं। तर त्यासाठी या पद्धतीनं हे वितळून घेतलेलं आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिटांसाठी सोप बेस वितळल्यानंतर सुद्धा शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो रस आपण बनवून तयार केला होता बीटरूटचा तो यामध्ये घातलेला आहे। परत 1 मिनिटभर शिजवलं आणि सोप मोल्डमध्ये या पद्धतीनं फटाफट आपल्याला घालून घ्यायचं आहे। सोप मोल्ड सुद्धा मी टॅग केलेला आहे, तुम्ही खरेदी करू शकता। खूप स्वस्तामध्ये मस्त सोप मोल्ड जे आहे तुम्हाला मिळून जातील। त्यानंतर साधारणतः 1 तासभर आपण फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे आणि हा साबण जो आहे आपला तयार आहे। तर बघा अशा पद्धतीचे साबण जे आहे ते खूप छान रिझल्ट देणारे तयार होतात घरच्या घरी। बनवण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी असते, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। बघा फेससुद्धा भरपूर होतो। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की